आपण नेहमी जिल्हा परिषद, पंचायत समिती याबद्दल ऐकतो, बरोबर? पण या सगळ्याच्या केंद्रस्थानी एक असं पद आहे जे संपूर्ण जिल्ह्याचा कारभार सांभाळतं आणि ते पद म्हणजे जिल्हाधिकारी. तर चला आजच्या या विश्लेषणात आपण प्रशासनाचा कणा असलेल्या या महत्त्वाच्या पदाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. हा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणजे स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती काम करते हे आपल्याला माहिती आहे. मग या सगळ्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचं नेमकं स्थान काय, त्यांचं काम काय असतं? चला, याच प्रश्नाचं उत्तर आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. तर बघा, अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर जिल्हाधिकारी हे संपूर्ण जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख असतात. त्यांची नेमणूक थेट राज्य सरकार करतं. त्यामुळे जिल्ह्यात सरकारचा चेहरा म्हणून ते काम पाहतात आणि जिल्ह्याच्या सगळ्या कारभारासाठी ते जबाबदार असतात. आज आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचे 4 मुख्य भाग पाहणार आहोत. पहिला, जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून त्यांची भूमिका. दुसरा, शेती आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी. तिसरा, निवडणुका आणि आपत्ती व्यवस्थापनातलं त्यांचं नेतृत्व. आणि चौथा, सामाजिक स्वास्थ्य टिकवणं का महत्वाचं आहे हे समजून घेऊ. चला, तर मग सगळ्यात आधी बघूया की जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी नक्की कोणती मुख्य कामं करतात. आता हा तक्ता बघा. जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाची व्याप्ती किती मोठी आहे हे लगेच लक्षात येईल. एका बाजूला शेतसारा गोळा करण्यापासून ते दुसऱ्या बाजूला जिल्ह्यात शांतता राखण्यापर्यंत, निवडणुका घेण्यापासून ते नैसर्गिक आपत्तीत लोकांना वाचवण्यापर्यंत त्यांच्या जबाबदाऱ्या खरंच खूप मोठ्या आहेत. चला, यातल्या प्रत्येक भागावर आपण जरा सविस्तर नजर टाकूया. सुरुवात करूया 2 सगळ्यात महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपासून. शेती आणि कायदा व सुव्यवस्था. म्हणजे जमिनीची काळजी घेण्यापासून ते लोकांमध्ये शांतता टिकवण्यापर्यंत या दोन्ही आघाड्यांवर जिल्हाधिकारी काम करतात. जिल्हाधिकाऱ्यांना कलेक्टर का म्हणतात माहितीये? कारण त्यांचं एक मुख्य काम आहे शेतसारा गोळा करणे, म्हणजेच कलेक्ट करणे. यासोबतच शेतीशी संबंधित कायद्यांची योग्य अंमलबजावणी करणं आणि दुष्काळ किंवा चाऱ्याची टंचाई निर्माण झाली तर त्यावर तातडीने उपाययोजना करणं ही सुद्धा त्यांचीच जबाबदारी असते. जिल्हाधिकारी हे फक्त प्रशासक नसतात, तर ते जिल्ह्याचे दंडाधिकारी सुद्धा असतात. म्हणूनच जिल्ह्यात शांतता टिकवून ठेवणं, सामाजिक सलोखा कायम ठेवणं आणि गरज पडल्यास सभाबंदी किंवा संचारबंदीसारखे कठोर निर्णय घेण्याचे अधिकारही त्यांच्याकडे असतात. आता वळूया त्यांच्या पुढच्या 2 महत्त्वाच्या भूमिकांकडे. यात एका बाजूला लोकशाहीचं रक्षण आहे तर दुसऱ्या बाजूला संकटाच्या वेळी संपूर्ण जिल्ह्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांवर जिल्ह्यातल्या निवडणुका शांततेत आणि योग्य प्रकारे पार पाडण्याची खूप मोठी जबाबदारी असते. मतदार याद्या वेळेवर अपडेट करण्यापासून ते निवडणुकीदरम्यान परिस्थितीनुसार आवश्यक ते निर्णय घेण्यापर्यंत सगळी सूत्र त्यांच्याच हातात असतात. आणि जेव्हा एखादं संकट येतं, मग तो पूर असो, भूकंप असो किंवा दुसरी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असो, तेव्हा जिल्हाधिकारीच संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचं नेतृत्व करतात. पटकन निर्णय घेऊन होणारी हानी टाळणं, मदत कार्याला योग्य दिशा देणं आणि संकटानंतर लोकांचं पुनर्वसन करणं ही सगळी कामं त्यांच्याच नेतृत्वाखाली होतात. आता आपण जिल्हाधिकाऱ्यांची इतकी सगळी कामं पाहिली, पण या सगळ्या कामांच्या मुळाशी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे सामाजिक स्वास्थ्य. प्रशासनाचा कारभार सुरळीत चालण्यासाठी हे सामाजिक स्वास्थ्य इतकं महत्त्वाचं काम मानलं जातं. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण सामाजिक सलोखा किंवा सामाजिक स्वास्थ्य हे शब्द तर नेहमी ऐकतो, पण याचा खरा अर्थ काय होतो आणि प्रशासन ते टिकवण्यासाठी इतके प्रयत्न का करतं? याचं उत्तर ह्या एका वाक्यात दडलेलं आहे. बघा, समाजात मतभेद आणि संघर्ष होणं स्वाभाविक आहे, पण ते हिंसेच्या मार्गाने नाही तर शांततेच्या मार्गाने सुटले पाहिजेत. यालाच खरं सामाजिक स्वास्थ्य म्हणतात. इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय. जिथे सामाजिक स्वास्थ्य असतं तिथे शांतता असते, सलोखा असतो आणि विकासाला पोषक वातावरण मिळतं. पण जिथे त्याचा अभाव असतो तिथे हिंसक घटना घडतात, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं आणि समाजाची प्रगती थांबते. म्हणूनच सामाजिक सलोखा टिकवणं ही जिल्हाधिकाऱ्यांची एक अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच आव्हानात्मक जबाबदारी आहे. तर हे तर स्पष्ट आहे की जिल्हाधिकारी हे जिल्ह्याच्या प्रशासनाचा कणा आहेत. पण इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जिल्ह्याचा कारभार सुरळीत चालवण्याची जबाबदारी फक्त प्रशासनाचीच आहे का? एक नागरिक म्हणून यात आपली भूमिका काय असू शकते यावर नक्की विचार करा.